ए राम राम मित्रांनो. सायलीन मी आज आलो बरं का शेताकड. तुम्हाला तर म्हणलो होतो शेत समजा दाखवणार आहो कसं कसं नियोजन आहे, टोटल दाखवणार आहो म्हणलो होतो. सायली पण आले आज आपल्यासोबत. तो का तिथं स्कूटीवर स्कूटी लावल्या आता आणि नंबर 1 मध्ये सकाळ सकाळी शेताकडे आलाव. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. तर सायलीला चांगलं वाटतंय म्हणून आज स्कूटी मी चालवत आले म्हणून तर लय चांगलं वाटले. तुला माहितच आहे फिक्स हिला स्कूटी म्हणजे चालवायला द्यावंच लागते शेताकडे इकडे तिकडे येताना जाताना, म्हणजे आवडते तिला. असं तर देत नाव. ही आपला कोटा हिकल्या तुला असं दाखवतो. ये असं तर तुला स्कूटी नसते, पण इकडे येताना जाताना भेटते तेवढी. भेटते तेवढीच तुला स्कूटी. ही आपली सायली जनावर आहे ती एवढी तुला तर माहितच आहे ती. माहित आहे हो, की हिचं नाव काय सांग बर. ती शिवली आहे. तिचं नाव काय माहिती आहे मला. मन त्याच लक्ष तर राहते. हो, हिचं नाव गंगा, हिचं श्रीवल्ली, तिचं अग्निसेना, तिचं देवसेना आहे. माहित आहे. त्या दोन जर्शी आहेत त्या का, त्याचं अग्निसेना देवसेना, ही श्रीवल्ली आणि ही गंगा, अशी यांची नाव आहे ती. तर चल सायले तुला आता म्हणजे ह्यांना आपल्या मित्रावाला खाल्लं शेत दाखवू थोडं थोडं समधी गलं. चला आता आपण इकडं ज्वारीच्या शेतात जाऊ अगोदर. ह्या ठिकाणी आम्ही जनावराला पाणी पिण्यासाठी हौद वगैरे ठेवलेली आहे ती, म्हणजे नियोजन जागच्या जाग्यात आहे बरं का पाणी मित्रांनो. दाखवलंय आधीच आपण जनावर. हा, पाणी ते आम्ही आल्या आल्या अगोदर दाखवलेलं आहे, व्यवस्थित समजा केलेलं आहे. ह्या साईडला आपली बैलगाडी बसूनच आहे. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि वापराला घेऊन जावा. हाय अशीच बैलगाडी. परत ह्या आपली बैल ठिकाणी घेतल्यावर माघारी द्या. ह्या ठिकाणी कडबा कुठे आपले बैल आता कधी घ्यावे आपण. बैल घ्यायला लय रोकड पैसे लागतात त्याला, घ्यायची ती पण काही पण घ्यायची ती बैल घ्यायची ती बैल घेऊच आपण. कुठनं जायचं इकडं का तिकडं. इकडं आता ज्वारीचं पीक दाखवूया आपलं कसं कसं तिकडं आलं. गेल्यावर बोर असते. चल तिकडे जाऊन. नको इकडे जाऊ. बोरच खायचं बघावा करतो. तर मित्रांनो, तुम्ही तर खाता होता. ह्या साईडला आपली ज्वारीचं पीक आहे बरं का. आणि ज्वारीचं पीक चांगलं आलेलं आहे. म्हणजे लुंगो बघा कसलं मोठं मोठं ह्याला या लागलं. तर प्रत्येक झाडाला लुंगो म्हणजे मोठं जायचं एकदम ज्वारीच्या. ज्वारी तशी आपली मस्त आल्या बरं का. आणि ह्याला पाणी पण दिलेलं आहे. पूर्ण आपली 3-4 एकर ज्वारी असेल का ग? असेल की तेवढी. तेवढीच 3-4 एकर ज्वारी आहे. पुन्हा तिकडं खाली 3 ऊसाची एकर पण ज्वारी शेती आहे. येते मी. ऊसाची शेती आहे. पुन्हा इकडं भेंडर लावलेली आहे. त्या आम्ही भेंडराची पण शेती दाखवतो. आणि ही आता तुम्हाला ज्वारीची शेती दाखवली आहे. अगोदर मी तुम्हाला आमची विहीर आणि आमची कांद्याची पण शेती दाखवतो बरं का. कांदा आता मोठं मोठं झालं तर काढायला आलं तर का नाही का सायली? हा. कांदा चिराला काढायचं ती की आता. कांदा चिराला येणारच का तू? येणार आहो की. हा, येते की. कांदा काढायचं काय काम माझे मी करतो, पण कांदा चिराला तुला यावं लागणार आहे. बर बर. तर चला आता आपण खाली कांद्याची शेती इकडे दाखवू. दाखव भेंडीची शेती. चल. भेंडीची शेती दाखवून जायचं. हा. चला. इथले उभे. शितली विहीर ही पडक आहे आपली. ह्या विहिरीचं काय नाही. ही एक विहीर आहे आमची इथं, पण हिच्यात ह्या विहिरीला थोडं कमी पाणी आहे, त्याच्यामुळं हे बसूनच आहे पाणी. विहीर बसूनच आहे, आम्ही हिचा वापर करत नाही. आणि शिकायला हो का, ह्या साईडला आम्ही लावलेलं आहे भेंडी. भेंडीचा पण आता झाडा होता आलेला आहे. आणि भेंडीच्या कडेच्या साईडला असं म्हणजे आम्ही ड्रीपवरच भुईमुग लावलेला आहे. आणि ती भुईमुग चांगला आली बरं का. भुईमुगाला आता पाणी द्यायचं आहे. तर हो का, अशी आमची भेंडीची शेती होती इकडे. थंडीमुळे भेंडीची शेती चांगली हा. आली नाही बसली. भेंडी थंडीमुळे जरा खराब झाली बघा. हिला माहिती आहे बघा कशामुळे झाली तसं. थंडीमुळे. थंडीमुळे का नाही. तर इकडे ह्या अशी तुमचं आहे का देऊ तुम्ही तुम्ही बोलले. नाही, तुला थोडं जास्त माहिती आहे. तर असू द्या. आता चल इकडं ही कांद्याची शेती दाखवू आपण. कांद्याच्या मी शेतात बोललेलं आहे का तेव्हा मी मला माहिती नसतं ते. तर मित्रांनो, सांगायचं म्हणलं तर बरं का, तुम्ही चॅनलला आपलं नवीन चॅनल आहे, पण सपोर्ट लय भारी करताय बरं का. व्ह्यू वगैरे भरपूर या लागले त्या, पण तुम्ही सबस्क्राईब तेवढं करणं झालं आहे. म्हणजे चॅनलला व्ह्यू भरपूर आहे त्या, 5-6 हजार व्ह्यू या लागले त्या, पण त्याला त्याच्या मानानुसार सबस्क्राईब वाढणं झाली. तर असू द्या, म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न असतोय. कोणाला सबस्क्राईब करू वाटतंय, कोणाला नाही. आपण म्हणजे असं जास्त फोर्स करू शकत नव्हती. तर असू द्या, तुम्हाला व्हिडिओ आवडत असली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. चला, मी आता जास्त असं म्हणजे टाईमपास न करता मेन तुम्हाला शेतीतलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे तुम्ही आता माझं मागच्या कॅमेरानं तुम्हाला कांदा दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आपली कांद्याची शेती. आणि सायली पण इकडं उभारल्या बरं का. तर सायली, कशी आली आपली कांद्याची शेती? चांगली आली की. हा, कांदा कधी मोठी दिली आपली. लय भारी काय की बाबा, आपल्याला काय माहित नाही बघ तसलं. कांदं कधी मोठं होतं तर की लयच बारका दिसाल. तर एक तर आपल्याला नाही शेतातलं जास्त नॉलेज. मग कुणाला आहे? मला काय माहित आता कोणाला आहे.
माझं एक असलं वाकडं बोललो का तुम्ही माझं एक तर शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय तुला तर शेती माहिती तर आहे. करताव केलंय ते झालं मग. शेती करताव पण कोणाला माहिती आहे हे जे तू बाबा कशाचं बी पेरल्यावर काय उगवतंय मला मी परवा दिवशी तिकडं ज्वारी पेरलो होतो तर त्या ज्वारीचा ऊसच झाला डायरेक्ट. मग काय राहू द्या. करायचं तुम्हाला विचारलं म्हणून असलं काय बी सांगता होय विचारतच नव्हतं तुम्हाला. आता काय विचारायचं राहिले तू म्हणायला लागल्यास कांदा कधी मोठं होतं आपल्याला काय माहितच नाही आणि काय सांगणार हो आपण. मग कुणाला माहित आहे आता मला काय माहित तुला माहित नाही काय एवढं शेतातलं. राहू द्या हा? चुकलं माझं चुकलं तुम्हाला विचारलं. राहू द्या आमचं जगलो बस का हा माझं चुकलं. माहित आहे. तर सॉयली म्हणायला लागले कांदा कधी मोठं होणार आहे कांदा ऑलरेडी मोठंच झालं ते काय अजून किती मोठं पाहिजे हो का शाला हे सगळ्यात एवढ्या मोठा मुळा कांदा आहे, सगळ्यात मोठा. समजे दुसरी बारकी कांदा बघा तिथे. नुसतं चुकीच काढा लागलीच होय. तर हो का एवढ्या अजून कांद्याला नवीन मुळे आहेत म्हणजे नवीन मुळे आहेत तोपर्यंत कांदा अजून फुगतच असते सांगायचं म्हणलं तर. मग किती दिवस फुगतंय असं म्हणतो मी. अगं कमीत कमी अजून ह्या कांद्याला 20 दिवस लागतात मग म्हणजे माहित आहे ना कशाला असं एवढं 20 ते वाकडं बघ. 25 दिवसात संपूर्ण कांदा एक नंबर होणार आहे कारण ही पांढऱ्या मुळ्या दिसायला लागले त्या का नाही त्या तुला हो ही पांढऱ्या मुळ्या हाय त्या तोपर्यंत अजून जीवनसत्व प्रोटीन वगैरे कांदा ओढत असते म्हणजे कांदा मोठा होत असते. रोग वगैरे समजा गेलाय कांद्यावरचा नंबर 1 कांदा बसलेला आहे. ही कांदा खायला घेत राहतात आता आम्ही ऐकलं. घरला घे टाकून बिकून काय तर द्यायची विचारलं का लगे असं काहीतरी विचारलं का बोलली. न ती एक कांदा 4-5 रुपयाचा आहे माहित आहे का तुला. मी चला काय आता करू मग मी काय करू आता मी बेतच म्हणल्यावर मी काय करू म्हणजे 4-5 रुपयाचं असं ना 10 रुपयाचं असं. तिकडच बोलायला येडीसारखं होतं रे. असलं असते होय माणसाला. तुम्ही बोलावला मला मी नाही चांगला आलता का कांदा पण मला ते कांदा चांगला आलता ना. हा, हा. ए मला तुम्हाला काय माहित होतं. म्हणजे माझा डायलॉग मलाच मारालीस होय उरपाटा. नवीन डायलॉग काढ की. नवीन कुठला काढून घेणार? आणि इकडं लसूण बी लावला बरं सायले तुम्हाला माहित आहे लसूण लय मला. आवडत ती माहित आहे की मला. सारखं लसूण करायला असतं तिकडं लसूण लावलाय हो. माहित आहे चला मला. आता आपली विहीर दाखवू तिकडं. इकडं कुठं काय अफगाणिस्तानला जायचं काय वरी इकडं चालला तुम्ही आपण. चालव मी काय तुमच्या महाट्याला चल पुढे आता इकडं चला पुढे तुम्ही पुढलं तू चला. पुढे चल की चल तू पुढं मी मागट असतो माहित आहे का. चल जरा फास्ट उचलून चप्पल सोड जाऊ नको शेतात काट ते असतं तर टोचल्यावर दवाखान्याला जावं लागल. काटा टोचल्यावर का दवाखान्यात जाते ती वे मग काय काय तर सांगा लागली सोय मला काटा उगाच. काढून ग बसत असते तिथंच. काटा टोचल्यावर दवाखान्यात जात नसते ती का नाही ही शब्द माझा लागूच झाला नाही हा. तरी आपली ह्या इकडल्या साईडला मोठी विहीर आहे बरं का. मोठी विहीर आहे एकदम हो आहे. कांद्याची किती भाजी बाय- बनवा भाजीला. नको बाबा आपल्याला काय विचारू नको तसलं. ही कसली मोठी विहीर आहे बघा म्हणजे आमच्या आजोबानं खांदून ठेवलेली आहे नुसते मला वाटलं अशी. तुम्हीच खाल्ल्या काय. ए मी नाही हो माझ्याच्यानं नीट हितला दगड तिकडं टाकणं होत नाही आणि एवढी मोठी विहीर कधी खाणं होईल. म्हणजे ही विहीर ज्यानं खाल्ल्या का नाही ती माणूस खरंच लय भाग्यवान होता आणि आपल्यासाठी पुण्यदायी होता बरं का. म्हणजे आमच्या आजोबानं बरोबर आहे का नाही. हम्म. आजोबानं ये तुला हिरी डकली तू चल चल डकली तू हा कोण जा, आहे? जा, जा. कोण आहे जा, म्हणतात? जा. लय चुरचुर बोल वाटतंय जा की म्हणजे आता मी आता एकटे येत ना रे बाबा तुमच्या का बरं? सगळं ढकलून द्याल की मला कुठं अजिबात नाही तसं. चल आता इकडं हिकडल्या शेतात ना ढकलून दिलं जाऊ तिकडं आपण. इकडे चला इकडे सर काय ते ढकल चल मग. मी धरलंय की पडत यायच मग इकडं खांद्याला कशाला धरलंय मग. आता एकटे मी येत ना रे बाबा कुठं. चलतंय ठीक आहे येऊ नको. तर असू द्या मित्रांनो बरं का अशा प्रकारे आम्ही तुम्हाला गव्हाची आमची राहिले तिकडे चला. गव्हाची शेती राहिली आहे का नाही खरं. तर असू द्या आता मागच्या कॅमेरानं अजून गव्हाची शेती तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही गव्हाची शेती आहे बरं का. आणि गहू लय मस्त आलंय राव. सगळ्यात भारी आपलं गव्हाची शेती आहे का नाही. कसं काय तुला कळालं. तुला तर काय कळत नाही म्हणते एवढं. मी आता काय बोलत ना म्हणजे गव्हाची शेती चांगली आली आहे हे तुला कसं काय कळालं. काय माहित नाही मला. काय कसं माहित नसते. चांगला आहे माणूस तेवढं माहित असते का आणि दुसरं काय माहित नसते हा. चांगलं दिसलं म्हणून चांगलं म्हणलं. बर तर असू द्या आता चल मग मला पण आता लय 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 उशीर झालाय लय कामं करायची ती मला. शिकडून चल की माझ्या मागट कशाला लपा लागलीस. मागं काय तुमच्या खेळायला पाला मी. मग इकडून चल की सुटसुटीत मोकळ्या रानात. तुम्हीच माझ्या पुढे आला. मी येत नसता कॅमेरात बघून तुला कुठनं चालायचं तुझी तू चालावं लागेल का.
तुम्ही माझ्या आता इकडे मोकळा राहून ह्या जावारीतनं जा की असं सरळ खट तिकडं इकडं काय आहे अडचणीत पडत जाऊ मला मग जा इकडून असं नको मला बरं चल बाय ज्वारीची शेती लई लांबणी आहे बरं का तिकडून इथंपर्यंत आहे वरनं दाखवलेलं आहे तिथनं आणि कांदा आपलं फुगाल तर राहा आता मध्ये मध्ये जरा नाही, गेलं फुगाल होतं कमी लय फुगाल तो कांदा लय मस्त कांदा आला घागरीवनी कांदा झाल्यावर हाट म्हणून बोलता का नाही तसं तर असू द्या मित्रांनो लक्ष तुमचं बरं का आपल्या व्हिडिओकडं आणि आता लय आपला हात बी अवघडला मोबाईल धरून लय मोठा ब्लॉग झालेला आहे तर शैलेश सांगा आपल्या प्रेक्षकाला काय तर काय आपली शेती दाखवली सगळी बैठली की शेती हा परत आणि आता काय सायली नवीन आहे बरं का राव सायलीला माहित नाही सांग प्रेक्षकाला म्हणल्यावर सायली चॅनलला सबस्क्राईब करायला लावायचं असतंय व्हिडिओला लाईक करायला लावायचं असतंय कमेंट वगैरे असलं सांगते ती ग तुला शिकवावं लागतंय समजा हा आता सांगतो हो तर रिटर्न आता म्हणा हो तर सांग सायली काय तर आपल्या प्रेक्षकाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका जमलं राव सायलीला आता व्हिडिओ करायला जमा लागलं तर असू द्या लक्ष धन्यवाद